नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. तसंच आजचा सुद्धा एक नवीन विषय आहे आणि खूप महत्त्वाचा विषय आहे. मित्रांनो, आपण जी ऑनलाईन ज्या खरेदी करतो, म्हणजे जे काही मॉल असतील म्हणा किंवा काही झेप्टो, ब्लिंकेट, त्याच्यानंतर किसान, बास्केट ॲप, हे जे ॲप आहे त्याच्यावरून नेमकं काय खरेदी केलं पाहिजे आणि काय खरेदी केलं नाही पाहिजे याविषयी आज आपण डिटेल जाणून घेणार आहोत. कारण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्राहकाची फसवणूक केली जाते. हा वैयक्तिक माझा सुद्धा अनुभव आहे. आणि झेप्टोची सर्व्हिस आसपासच्या 10 ते 15-20 किलोमीटरमध्ये असते. त्याच्यामुळं काय होतं की कस्टमर काय करतो की झटकन ऑनलाईन करून मागवायचं बघतो. तर याच्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने काय मागवायचं नाही तर भाज्यांचं काय करतात, छोटी छोटी लिंब, तीही वाळलेली, खराब झालेली, बदला माल म्हणजे आता तुमच्या लक्षात येत असेल की एकाच झाडाला जरी 2 फळं आली तरी त्याच्यामध्ये उत्कृष्ट क्वालिटीचं एखादं असतं आणि लो क्वालिटीचं एक असतं, म्हणजे त्याला बदला माल म्हणतात, सेकंड क्वालिटीचा. आणि हे सगळे भरमसाठ सेकंड क्वालिटीचा माल हा आपल्याला पाठवून देतात. जर तुम्ही पुदिना मागितला किंवा कोथिंबीर जरी मागितली, ती सुकलेली असणार, खराब झालेली असणार, पुदिना त्याच पद्धतीचा असणार. त्याच्यानंतर तुम्ही कडधान्य मागवा, मटकी असेल तर त्या मटकीला मोड आलेले सुद्धा नसतात, एका प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये असते आणि इतकी खराब मटकी असते की तुम्ही एकदा कधी जर मागवली तर परत कधी आयुष्यात तिथून मागवणार नाही. आणि सगळ्यात प्रामुख्याने आपल्याला तिथून फळभाज्या का मागवायच्या नाहीत, एकतर हे खराब विकतात, किती दिवस राहिलेलं. आता आपण कलिंगडाचा जरी सीझन धरला तरी रोडवर जे टेम्पो येतात ते रोजच्या रोज शेतकऱ्यांच्या रानातला तोडा होतो आणि तिथून व्यापारी घेऊन आपल्या रस्त्यावरती जे रिटेलर्स आहेत, टेम्पोने म्हणा किंवा जे बसणारे म्हणा भाजी मार्केटमध्ये, ही लोक चांगला माल विकतात आणि उच्च प्रतीचा माल विकतात. कारण यांना रोजच्या रोज कस्टमर पाहिजे असतो आणि कस्टमर तिथे जाऊन खरेदी करतो. इथं काय होतं की घर बसल्या आपण सोपं काम करायला जातो, परंतु हे इतके खराब क्वालिटीचा माल देतात आणि अतिशय कमी क्वांटिटी. आता तुम्ही जर बाजारात लिंबू घ्यायला गेले तर एक लिंबाची किंमत साधारण 8 ते 10 रुपये. पण तुम्ही जर झेप्टोवरून जर लिंब मागवली किंवा कुठल्याही किसान असेल म्हणा, बास्केट असेल, जे काही ऑनलाईन ॲप असतील भाजीचे, तर ह्याच्यामधून काय होतं की 5-6 सुकलेली छोटी लिंब येतात. पण हेच जर तुम्ही शेजारच्या किराणा स्टोअरमध्ये गेले किंवा भाजी मार्केटमध्ये गेले किंवा एखाद्या आपल्या बैठ्या शेतकरी बांधवाकडे गेले तर इथं चांगल्या उच्च प्रतीची लिंब तुम्हाला या ठिकाणी चांगली मिळतील किंवा चांगल्या भाज्या सुद्धा या ठिकाणी मिळतील. आता यांच्याकडून काय मागवायचं मित्रांनो, यांच्याकडून काय करायचं, बसल्या जागेवरती. तर उदाहरण देतो मी तुम्हाला. समजा झेप्टो सारखा एखादा मॉल आहे तर यांच्याकडून दूध पिशव्या मागवायच्या. ह्याच्यामध्ये यांना काहीच करतात नाही, यांच्याकडे फ्रेश असतात, रोजच्या म्हणजे उद्याच्या तारखेच्या. आज जर मागवली तर उद्यापर्यंत चालणार असते. साधारणतः तिची किंमत 30 रुपये, त्यांच्याकडे 30 रुपये असते. तर एक 10 रुपयाचं कुठली तरी एक वस्तू खरेदी करा, 99 रुपयामध्ये तुम्हाला फ्री डिलिव्हरी आसपासच्या 5-6 किलोमीटरच्या एरियामध्ये येऊन जाते. म्हणजे जे काही पॅकिंगची साहित्य असतील, पॅकिंगची सामान असतील, ते जे पॅकिंग आहे तेवढंच मागवा. पॅकिंगच्या व्यतिरिक्त काहीही मागू नका. आणि बेकरी लाईनची सुद्धा प्रॉडक्ट तुम्ही बघून घ्या, यांच्याकडं स्वस्त क्वालिटीचे असतात आणि काही असतात हाय क्वालिटीचे पण. पण जे आपल्या लोकांना लागतात नेहमी त्या पद्धतीचं यांच्याकडं काहीही आपल्याला बेकरीचं प्रॉडक्ट सापडत नाही. तर मित्रांनो, माझी एक विनंती राहील की आपले जे शेतकरी बसतात किंवा जे भाजीपाले रोजंदारी समजा असेल किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय असेल पालेभाज्यांचा, तर अशाच आपल्या बांधवांकडं किंवा दुकानदार असतील त्यांच्याकडं पालेभाज्यांची प्रामुख्याने खरेदी करा. किंवा तुम्ही जर आउटसाईडला असाल, कुठं समजा लोणीला असाल, तर तिथे तुमचा इथे बाजार भरतो. समजा लोणीचा बाजार शनिवार असतो, त्या बाजारातून आपले शेतकरी येतात, तिथून खरेदी करा. फुरसुंगीला असेल तिथे गुरुवारचा बाजार असतो. त्यानंतर इकडं वडगाव असेल, सिंहगड रोड असेल, या सगळ्या ठिकाणी बाजार भरतात. त्या बाजारातून शक्यतो खरेदी करा. कुठल्याही गोष्टी 7-7, 8-8 दिवस फ्रीजमध्ये चालतात. परंतु ह्या ॲपच्या नादी लागून यांचे काय असतं, स्कीमा असतात. स्कीमा करण्यासाठी हे खराब माल पाठवून देतात, नंतर तुम्हाला कुठेही कॉन्टॅक्ट करता येत नाही. त्याच्यामुळं आपल्या डोळ्याने बघून थोडंसं 2 मिनटं उशीर होईल, 5 मिनटं उशीर होईल, पण आपल्या एक शेतकरी बांधवाकडून किंवा आपला ज्याचा भाजीचा व्यवसाय, अशा भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या बांधवाकडूनच तुम्ही पालेभाज्यांची खरेदी करा. कारण याच्यातून मला सुद्धा खूप मनस्ताप झालेला आहे यांच्या पालेभाज्यांकडून. समजा भेंडी जरी मागवली ना तुम्ही, ते धेडवट भेंडी असते, म्हणजे जाड पद्धतीची असते. कवळ्या भेंड्या ज्या असतात हे लोकांना महाग पडतात. मग हे काय करतात, हे लोक घेत नाहीत आणि त्यांचे जे मधले दलाल असतात हा सगळा बदला माल त्या मॉलला देऊन विकतात. आणि मॉलवाल्यांना काय कळतं, त्यांना कळतं काय चांगला क्वालिटीचा माल कसला, ह्यांना काय कळतं.
जे आपल्या रोजच्या पालेभाज्या जो माणूस खरेदी करतो त्याला जे कळतं किंवा शेतकऱ्याला जे कळतं, यांना हा बदला माल विकला जातो आणि यांना वाटतं की आपण यांना स्वस्त देतो, परंतु तो बदला माल खाण्यात कस्टमरची सरासर फसवणूक आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, इथून पुढे खरेदी करताना आपला ग्राहक जो आहे वर्ग ऑनलाईन खरेदी करणारा, त्यांनी भाजीपाला आपल्या जे रोडला भाजी मार्केटमध्ये बसत असतील, रोडला बसत असतील किंवा टेम्पोमध्ये असतील, त्यांच्याकडून रोजच्या रोज फ्रेश भाज्या तुम्ही खरेदी करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा, कारण हा व्हिडिओ सर्वत्र पोहोचला पाहिजे मित्रांनो. याच्यातून खूप मोठा आपलं जे लोक धंदा करतात भाजी मार्केटचा, यांचा धंदा खूप खराब होत चाललेला आहे. त्याच्यामुळं सर्वसामान्याला जर साथ दिली तर आपण एकमेकांना धरून सर्व जर आपण पुढे जाऊ शकतो. कारण ही मॉल जी आता व्यवस्था आलेली आहे, याने बरोबर दुकानदार जवळपासचे सर्व बंद पाडलेले आहेत. भाजी मार्केटला सुद्धा ते हे करायला लागले, फ्रूट मार्केटला सुद्धा ते असंच करतात. त्याच्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांनी आपल्या बांधवांना साथ द्या आणि आपल्या साथीचं महत्त्व दाखवा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की पुन्हा एकदा कमेंटमध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.